पाळीच्या वेळेस तरुण मुलींच्या पोटात जर दुखत असेल तर सगळेजण त्यांना म्हणतात की हे सगळ्यांचं नॉर्मलच आहे. साधारण 50% मुलींना सुरुवातीला पाळी येते तेव्हा पोटात दुखतं, पण ते फारसं नसतं, थोडंफार असतं. पण जर हे पोटात दुखणं खूप जास्त सिव्हिअर असेल तर आपल्याकडे म्हणतात नाही, जसं वय वाढेल तसं ते कमी होईल, पण ते काही कमी होत नाही. किंवा लग्न झाल्यावर ते कमी होईल तरी होत नाही, तुला बाळ झाल्यावर कमी होईल तरी पण होत नाही. तर जर मुलींना पाळीच्या वेळेस ओटी पोटात खूप जास्त दुखत असेल तर त्याची कारणं शोधायला पाहिजे. तिला एंडोमेट्रियोसिस नावाची गोष्ट असू शकते, तिला ॲडिनोमायोसिस असू शकतं. एंडोमेट्रियोसिस आणि ॲडिनोमायोसिस म्हणजे रक्ताच्या गाठी असतात ओव्हरीमध्ये आणि त्यांना त्याच्यामुळे खूप पेन होतं. तर असं जर काही असलं तर ते निग्लेक्ट नको व्हायला. आणि म्हणूनच अशा मुलींना जर ओटी पोटात दुखत असेल आणि ते खूप जास्त दुखत असेल तर तिला फक्त पेन किलर देऊन घरी बसवणं किंवा नंतर कालांतराने ते बरं होईल असं सांगणं हे चुकीचं आहे. जर तिला खूप दुखत असेल तर तिला तिचे सोनोग्राफी करून घेणं आणि त्याप्रमाणे योग्य उपचार केले तर तिचा एंडोमेट्रियोसिस सारखा, सिस सारखा, फायब्रॉइड सारखा आजार हा वाढणार नाही आणि तिला वेळेतच तिचे उपचार होऊन तिला बरं वाटेल. कारण त्याच्यामुळे तिचं शाळा बुडते, तिचं कॉलेज बुडते, तिचं वर्किंग अवर्स बुडत आहेत आणि पेन हे प्लेजरेबल नाही आहे. त्याच्यामुळे आपण तिला खूप वेळेतच मदत केली पाहिजे.